मंडळी, एकीकडे इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध पेटलेलं असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष अगदी टिपेला पोहोचलाय। पाकिस्तान अफगाणिस्तानच्या काबूलमधल्या हॉस्पिटलवरती हवाई हल्ले केले। हल्ल्यात 400 जणांचा नाहक जीव गेला तर 250हून अधिक जण जखमी झाले। पाकिस्तानच्या या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय, कारण त्यांचा हा हल्ला मानवतेवरचा हल्ला आणि युद्ध गुन्हा मानला जातो। काबूलवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला, हॉस्पिटलवर बॉम्ब वर्षाव, 400 जणांचा मृत्यू। पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर। पुन्हा एकदा पाकिस्तानने नापाक कृत्य केलं। अफगाणिस्तानसोबत सुरू असलेला संघर्ष आता टिपेला पोहोचलाय। पाकिस्तानने सोमवारी रात्री अफगाणिस्तानच्या हद्दीत मोठा हवाई हल्ला केला। या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं। काबूलमधील एका रुग्णालयातील नशामुक्ती केंद्रावर हा हवाई हल्ला केलाय। यात किमान 400 लोकांचा मृत्यू झालेला असून सुमारे 250 लोक जखमी झालेत। या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिक आक्रोशात बुडालेत। पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या रिहॅबिलिटेशन सेंटरवरती हल्ला केला आहे, ज्यामध्ये 400हून जास्त अफगाणिस्तानचे नागरिक हे मारले गेलेले आहेत। याकरता पाकिस्तान अनेक कारणे सांगत आहे, परंतु एवढं नक्की की सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली परिस्थिती हा एक संघर्ष नसून एक खुल्लमखुल्ला युद्ध असं झालेलं आहे। काबूलमधील या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीरचा क्रूर चेहरा जगासमोर आलाय। पाकिस्तानने केलेला हा हल्ला मानवतेविरोधात असल्याचं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे। पाकिस्तान गेल्या 3 आठवड्यांपासून निष्पाप अफगाणी नागरिकांना निशाणा बनवत असल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलाय। जो ये 2-3 हफ्तों से वो सिविलियंस को मारा ही है। कोई जगह उन्होंने किसी टीटीपी के मेंबर को नहीं मारा। मैं ये अस्पताल में जो टारगेट किया गया और आम लोगों को, सिविलियंस को, ये बहुत जुल्म है। और मेरे ख्याल में इंटरनेशनल कम्युनिटी, सारे लोग जो ह्यूमन राइट्स के एडवोकेट्स है, उसकी बिना पर ये इसको कंडेम करे। अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खाननेही या हल्ल्याचा निषेध केलाय। काबूलमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या जीवितहानीच्या बातम्यांमुळे मला तीव्र दुःख होत आहे। हेतुपूर्वक किंवा चुकूनही नागरिकांची घरं, शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय सुविधांना लक्ष्य करणं हा एक युद्ध गुन्हाच आहे। मानवी जीवाबद्दल अशी अनास्था विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात अत्यंत चिंताजनक आहे। यामुळे केवळ द्वेष वाढेल असं ट्विट राशिद खाननं केलंय। पाकिस्तानने काबूलवरती केलेल्या या हल्ल्याच्या टायमिंगवर देखील सवाल उपस्थित केला जातोय। अखातातील युद्धात पाकिस्तानच्या गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। इराणवर अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानातील जनतेत आक्रोश आहे। अशा परिस्थितीत अफगाणिस्तानवरील पाकिस्तानची सैन्य कारवाई ही पाकिस्तानी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची रणनीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। पाकिस्तानवरती प्रचंड आर्थिक संकट आहे, महागाई वाढलेली आहे, राजकीय अस्थिरता म्हणजे इम्रान खान यांच्या समर्थकांचा जो विरोध आहे तो वाढतो आहे। आणि त्यामुळे पाकिस्तानला वाटतं की अशा वेळेला आपण जर अफगाणिस्तानवरती हल्ला केला तर पाकिस्तानच्या लोकांचं लक्ष जे पाकिस्तानच्या आतले जे आव्हानं आहेत त्याच्यावरनं काढून ते अफगाणिस्तानवरती केंद्रित होईल आणि पाकिस्तान एक देश म्हणून एकत्र येईल। पाकिस्तानने रुग्णालयावरती झालेल्या हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय, मात्र काबूलमधील हे दृश्य पाकिस्तानच्या क्रूर कृत्याचा पुरावा देणार आहे। काबूलमधील या इमारतीच्या राडारोड्याखाली मानवताही गाडली गेली आहे। त्यात आता पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा अफगाणिस्तानने दिल्यामुळे हे युद्ध अधिक भीषण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।